रामकृष्ण हरी. मित्रांनो, दिंडीत जाणारे लोक त्यांना कुठलाही हृदय विकाराचा किंवा हृदयासंबंधित आजार होत नाही असे सर्वच सांगतात आणि सर्वश्रुत आहे. त्याचं कारण असं की विठ्ठल 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 टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा, हे जे विठ्ठलचा मंत्र आहे तर ट आणि ठ हे अक्षर सिंह राशीत येतं आणि ते सिंहरास हृदयावर पडते. ठ ठ ठ ट ट ट हे ह्याच्या उच्चाराने हृदय हादरतं आणि हृदयाला व्यायाम होतो. त्याच्यामुळं त्यांचं हृदय एकदम मजबूत होतं. तसंच कंटिन्युअस टाळ आपल्या हातातील जे पॉइंट आहेत ते कंटिन्युअस टाळ्या वाजवल्याने ऍक्टिव्हेट होतात. तसंच जसं ट ठ सिंहराशीत पडतं तसं रामकृष्ण हरी जे र आहे रा र रा हे अक्षर तूळ राशीत किडण्यावर वगैरे पडतात. त्याच्यामुळं आपल्या किडण्या मजबूत होतात. त्याच्यामुळं पूर्वी जे मंत्र द्यायचे छोटे छोटे तर आपल्या आजाराच्या हिशोबाने मंत्र दिले जायचे. जसं तुम्हाला विशुद्धी चक्र त्याचा मंत्र ह हॅम आहे, तसं हरी हरी म्हटलं की तुमचं ऑटोमॅटिक विशुद्धी चक्र पण जागृत व्हायचं. म्हणजे हे असे जे पूर्वीचे मंत्र दिले जायचे ते आजारानुसार दिले जायचे. अ पासून ओम म्हटलं की तुमचं आज्ञाचक्र ते ऍक्टिव्हेट होतं. आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट झालं की खालचे आज्ञाचक्र खालचे सर्व चक्र आपोआप ऍक्टिव्हेट करतं. म्हणजे ही जी श्रृंखला पूर्वीपासून आलेली मंत्रशास्त्रातली ती आपण विसरत चाललो आणि प्रत्येक अवयवावर एक अक्षर पडलेलं असतं आणि तो अवयव जर ते अक्षर म्हटलं तर तो पार्ट शरीराचा ऍक्टिव्हेट होतो. आणि त्याच हिशोबाने आम्ही तसा कुठला आजार आहे त्या आजाराला सुसंगत असा मंत्र देऊन तुम्हाला तुमचं शरीर कसं ठणठणीत राहील याची दक्षता घेत असतो. तरी माझं जो चॅनल आहे आनंदी तरंग केंद्र ह्या PVV सेंटरला भेट द्या. नमस्कार.